मायक्रोसॉफ्टची महाराष्ट्रात तगडी गुंतवणूक होणार असून राज्यात एआय हब उभारण्यासंदर्भात मोठी घोषणा करण्यात आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांच्यात मुंबईत महत्त्वाची बैठक पार पडली आहे। मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दुबईत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीसाठी फडणवीसांनी हिवाळी अधिवेशन सोडून तातडीने मुंबई गाठली। बैठकीनंतर फडणवीसांनी माध्यमांना दिलेल्या माहितीप्रमाणे मायक्रोसॉफ्ट महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करणार आहे। त्यातूनच 20 लाख स्क्वेअर फुटांचे जीसीसी म्हणजे ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर उभारले जाणार आहे। या जीसीसी मुळे सुमारे 45,000 तरुणांना रोजगार मिळणार असल्याचे फडणवीसांनी सांगितले। या संदर्भात लवकरच सामंजस्य करार होणार आहे। याचबरोबर महाराष्ट्राला एआय हब बनवण्याबाबत मायक्रोसॉफ्ट सकारात्मक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। बैठकीत प्राइम एआय ओएस चे प्रेझेंटेशन देखील दाखविण्यात आले। एआयचा वापर शिक्षण, आरोग्य, शेती आणि प्रशासन अशा क्षेत्रांमध्ये कसा वाढवता येईल यावरही चर्चा झाली। आणखी मोठी घोषणा म्हणजे मायक्रोसॉफ्ट भारतात 17.5 अब्ज डॉलर म्हणजे तब्बल 1.57 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे। ही मायक्रोसॉफ्टची एशियातील सर्वात मोठी गुंतवणूक मानली जात आहे। या गुंतवणुकीमुळे भारतात एआय, क्लाउड, डेटा सेंटर अशा महत्त्वाच्या तंत्रज्ञानाचा पायाभूत सुविधा मजबूत होणार आहेत। त्यामुळे लाखो लोकांना एआय चे नवीन कौशल्य शिकण्यासाठी संधी मिळेल आणि डेटा सुरक्षेला देखील नवी ताकद मिळेल, असे सत्या नडेला यांनी यावेळी नमूद केले। याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली। आज श्री सत्या नडेला यांचे कीनोट ॲड्रेस होता, त्याला मी उपस्थित होतो। त्या कीनोट ॲड्रेसमध्ये त्यांनी महाराष्ट्रासोबत एक जो काही आपण त्या ठिकाणी प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे क्राईम एआय ओएस, त्या प्लॅटफॉर्मची फिल्म देखील दाखवली आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून कशा प्रकारे आपण क्राईम कंट्रोल करू शकतो याचं जे महाराष्ट्राने उदाहरण तयार केलं आहे मायक्रोसॉफ्टसोबत, ते शोकेस करण्यात आलेलं आहे। त्यानंतर त्यांच्याशी माझी 1-on-1 मीटिंग देखील झाली आणि त्या बैठकीत इतरही क्षेत्रांमध्ये आपल्याला एआय कसा त्या ठिकाणी यूज करता येईल आणि गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रासोबत एआय को पायलट्स कसे तयार करता येतील याच्यावर चर्चा झाली। विशेषतः सर्व्हिस डिलिव्हरी असेल, हेल्थकेअर असेल किंवा एज्युकेशन असेल किंवा ॲग्रिकल्चर असेल, या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला कशा पद्धतीनं को पायलट्स तयार करता येतील याच्यावर चर्चा झाली। आपल्याला कल्पना आहे की नुकतंच माननीय प्रधानमंत्र्यांशी भेटून त्यांनी आजपर्यंतची मायक्रोसॉफ्टची सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट घोषित केली आहे, जवळपास $17 बिलियन। मी त्यांना हे सांगितलं की त्या इन्व्हेस्टमेंटमध्ये आपण महाराष्ट्राचा विचार करावा आणि त्यांनी देखील सांगितलं की निश्चितपणे आम्ही जे काही वेगवेगळे ठिकाणांचा विचार करतोय त्यात एक महाराष्ट्र अतिशय प्रामुख्यानं आहे। आत्ता देखील त्यांचे बिगेस्ट इन्व्हेस्टमेंट ही महाराष्ट्रामध्येच आहे। त्यामुळे मला असं वाटतं की निश्चितपणे येत्या काळामध्ये खूप चांगली इन्व्हेस्टमेंट आणि टेक्नॉलॉजिकल सपोर्ट आणि एआयचा एक प्रकारे महाराष्ट्राला हब करण्याकरता मायक्रोसॉफ्ट पुढाकार घेईल अशा पद्धतीने चर्चा झालेली आहे, जी अतिशय सकारात्मक आहे।